पोटी फळे रसाळ गोमटी जनरली आम्ही काय करतो, शुद्ध बीजापासून चांगलं रोप बनवतो, जे शेतकऱ्याला डिसीज फ्री म्हणजे वातावरण अनुकूलित स्थितीमध्ये आपण बनवतो, ज्याच्यामध्ये कुठलं व्हायरस येणार नाही, डिसीज फ्री प्लांटिंग मटेरियल म्हणतो. याच्यामध्ये आपण पपईमध्ये वेगळ्या प्रकारे आपण थोडं रोप बनवतो. याला म्हणतात बीडी कप म्हणजे बायोडिग्रेडेबल मटेरियल. याला म्हणतात झिरो डे मॉर्टॅलिटी आणि झिरो डे सेटिंग. जनरली शेतामध्ये मजूर लावत असतं, मजूर लावताना काय करतं, ट्रेमधून जोरात काढतं, हे रोप असं निघून येतं. मालक तर प्रत्येकाच्या मागे राहत नाही, तो तसंच लावून टाकतो. तर याच्यामध्ये आपण नवीन कन्सेप्ट आणला आहे, बायोडिग्रेडेबल मटेरियल. हे डायरेक्ट जमिनीमध्ये लावता येतं. हे जमिनीमध्ये लगेच सडून जातं आणि लगेच सेटअप होतं. हे पपया क्रॉप आहे, याला म्हणतात 18 महिन्याचं पीक आहे. लावल्यानंतर याची लागवड होते 1 एप्रिलपासून तर 15 जूनपर्यंत आणि निघायला सुरुवात होते. 110 दिवसात फ्लावरिंग येते आणि 210 दिवसात हार्वेस्टिंग सुरू होते. एकरी याचं उत्पन्न आहे जवळजवळ 240 टन एकरी आणि 18 महिन्यापर्यंत घेतलं तर 80 टन उत्पन्न आहे. म्हणजे एका एकरामध्ये याचे 1000 रुपये लागतात. 6 बाय 5 आपण लागवड करतो. जनरली एकरी 1000 रुपये लागतात. 18,000चे रोपं लागतात, 18,000चं खत आणि 18,000ची मेहनत लागते. याचं उत्पन्न आहे 4 ते 4.5 लाख रुपये. म्हणजे निव्वळ नफा याच्यामध्ये 2.5 ते 3 लाख रुपये शेतकऱ्याला आहे.